नमस्कार. कवितेचं नाव आहे पावलं. कविता अशी आहे, निश्चित केलेले सगळेच रस्ते चुकत गेले. निश्चित केलेले सगळेच रस्ते चुकत गेले. रक्ताळलेली पावलं माझी भरकटत राहिली कुठेतरी नवीनच वाटांचा शोध घेत. रक्ताळलेली पावलं माझी भरकटत राहिली कुठेतरी नवीनच वाटांचा शोध घेत. कधी थांबली ती, कधी थांबली ती अपरिचित घरात, पडक्या धर्मशाळेत. कधी थांबली ती अपरिचित घरात, पडक्या धर्मशाळेत, देवळात, वैराण वाळवंटात, कधी गर्द रानात. वैराण वाळवंटात, कधी गर्द रानात, नाक्यावरच्या मुतारीत गरजेनुसार. नाक्यावरच्या मुतारीत गरजेनुसार. पण वळणावर थांबण्याचं त्यांना कधी जमलंच नाही. वळणावर थांबण्याचं त्यांना कधी जमलंच नाही. थांबावं असंही वाटलं नाही. थांबावं असंही वाटलं नाही. आणि आज ती वळणही संपली अन पावलंही थकली. आज ती वळणही संपली अन पावलंही थकली. समोरची वाट मात्र उंच सरळ सोप सुरूच्या झाडासारखी, काळजात घुसणारी, काळजात घुसणारी, दृष्टी भेदून जाणारी. अरे अरे अशा वेळी माझ्या हातात बेड्या घालतोस तू. अशा वेळी माझ्या हातात बेड्या घालतोस तू. तुला वाटतच असेल तर तसंही कर. तुला वाटतच असेल तर तसंही कर. अगदी बेलाशक कर. प्रत्येक नसागणी एक एक वाट फुटेल माझ्यातून. प्रत्येक नसागणी एक एक वाट फुटेल माझ्यातून. जखडून पडशील त्यात तू हातातील बेड्यांसहित. जखडून पडशील त्यात तू हातातील बेड्यासहित. पावलं पुन्हा टपोरी होतील कळ्यांसारखी. पावलं पुन्हा टपोरी होतील कळ्यांसारखी पुढची वाट चालण्यासाठी. अन माझ्या प्रत्येक दृष्टिक्षेपागणी वाटेला भेगा पडत जातील. माझ्या प्रत्येक दृष्टिक्षेपागणी वाटेला भेगा पडत जातील. वाटेला भेगा पडत जातील. या कवितेचं नाव आहे झरा. मनाची एक वेगळी अवस्था या कवितेत मी शब्दबद्ध केली आहे. तुझ्या अस्थिपंजर हातानी, तुझ्या अस्थिपंजर हातानी या वाळवंटात तू खोदत राहिलास. तुझ्या अस्थिपंजर हातानी या वाळवंटात तू खोदत राहिलास. झरा सापडेपर्यंत. खोदता 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 तुझ्यातूनच उचंबळलेला एक झरा वाहू लागला. खोदता खोदता तुझ्यातूनच उचंबळलेला एक झरा वाहू लागला. मला आता आग लावू दे त्या झऱ्याला. मला आता आग लावू दे त्या झऱ्याला. तो असाच धो धो वाहत असताना. तो असाच धो धो वाहत असताना.